गुड आफ्टरनून. यस, कोणता टॉपिक पाहत होतो आपण आधीच्या लेक्चरमध्ये? ठीक आहे. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण स्टार्ट केलेला होता जिओग्राफी मधला कोणता लोकसंख्या टॉपिक. आपण महाराष्ट्राची लोकसंख्या हा पार्ट पाहिला होता. महाराष्ट्राची लोकसंख्या पटकन सांगायचंय. महाराष्ट्राची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार किती? महाराष्ट्राची, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, सॉरी. सो महाराष्ट्राची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार किती? सो आपली लोकसंख्या किती महाराष्ट्राची? पूर्ण संख्या सांगा. 11.24 कोटी. म्हणजेच किती? 11,23,74,333. बरोबर बरोबर. पूर्ण संख्या. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं सांगा. महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येच्या किती पट आहे किंवा किती पर्सेंट आहे, किती प्रमाणात आहे? महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येच्या किती टक्के आहे? महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येच्या किती टक्के आहे? येस, 9.29% किंवा टक्के. ठीक आहे, 9.29%. राईट. नेक्स्ट सांगा. महाराष्ट्राची घनता. महाराष्ट्राची घनता किती आहे? सो महाराष्ट्राची घनता किती? नेक्स्ट, महाराष्ट्रात स्त्री साक्षरता किती आहे? स्त्री साक्षरता किती आहे? घनता किती आहे आणि स्त्री साक्षरता किती आहे? पटकन. किती महाराष्ट्राची घनता? यस, 365. राईट. ठीक आहे. महाराष्ट्रातील स्त्री साक्षरता किती आहे? ठीक आहे. त्यानंतर प्रौढ लिंग गुणोत्तर किती आहे? रिकॉल करायचं सर्वांनी. कालचं लेक्चर आधी रिकॉल करायचे जेणेकरून आपली लिंक लागेल. प्रौढ लिंग गुणोत्तर किती आहे? स्त्री साक्षरता 75. बरोबर. ठीक आहे. प्रौढ लिंग गुणोत्तर किती आहे महाराष्ट्रात? महाराष्ट्राचं प्रौढ लिंग गुणोत्तर किती आहे? प्रौढ लिंग गुणोत्तर महाराष्ट्रात स्त्री साक्षरता 75 किंवा 76. ठीक आहे. प्रौढ लिंग गुणोत्तर महाराष्ट्रात 943 आहे का? महाराष्ट्रात विचारलंय. महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे आपल्याकडे? प्रौढ लिंग गुणोत्तर प्रौढ लिंग गुणोत्तर आपलं 922 वरून झालंय 929. 7ने वाढ आपण पाहिलं होतं. ठीक आहे. 7ने वाढ झालेली आहे. ठीक आहे. क्लिअर. स्त्री साक्षरता 75%, घनता 365, प्रौढ लिंग गुणोत्तर 929. ठीक आहे. यस. अजून काय काय पाहिले होते पॉइंट्स? बाल लिंग गुणोत्तर किती आपलं महाराष्ट्राचं? बाल लिंग गुणोत्तर किती आहे महाराष्ट्राचं? बाल लिंग गुणोत्तर
आणि सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यात आहे? बाल लिंग गुणोत्तर किती आहे आणि सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यात आहे बाल लिंग गुणोत्तर? ठीक आहे, सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यात आहे बाल लिंग गुणोत्तर? पटकन ऑनलाईन वाले आन्सर द्या. बाल लिंग गुणोत्तर 894. आणि सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यात आहे? सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यात आहे बाल लिंग गुणोत्तर? सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यात आहे बाल लिंग गुणोत्तर? येस, बीड. ठीक आहे, सो बीड मध्ये सर्वात कमी आहे बाल लिंग गुणोत्तर. आणि सगळ्यात चांगलं बाल लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे कुठे आढळतात आपल्याला? सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर असणारे सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे कुठे आढळतात? सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे कुठे आढळतात? सांग. सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर आपण पाहिलं आदिवासी जिल्हे आहेत, कुठे सापडतात? विदर्भात. विदर्भ. येस येस. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण लास्टला काय पाहिलं होतं? ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या. ग्रामीण व शहरी लोकसंख्या. महाराष्ट्रात किती % किंवा किती टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते? महाराष्ट्रात शहरी भागात राहणारी लोकसंख्या किती? ग्रामीण किती आणि शहरी किती? शहरी 45% सांगितली होती आणि ग्रामीण 54%. उलट केलं. ठीक आहे, 45 आणि 54. सर्वात कमी शहरी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात सापडते? येस, गडचिरोली. 11% पाहिलं आपण. ठीक आहे, सो सर्वात कमी शहरी, सर्वात जास्त आणि सर्वात कमी पाहिलं आपण. सर्वात जास्त कुठे सापडते? ठीक आहे, सो सर्वात जास्त कुठे सापडते? मुंबई शहर, उपनगर, त्याच्यानंतर ठाणे, नंतर नागपूर, पुणे. ठीक आहे, सो सर्वात जास्त कुठे सापडते? मुंबई शहर. 2 मुंबई उपनगर. 3 ठाणे. 4 नागपूर आणि 5 पुणे. ठीक आहे, ही झाली सर्वात जास्त शहरी. इथे पाहिलं आपण 100% शहरी लोकसंख्या इथे आपल्याला भेटते. ठीक आहे, ठाण्यामध्ये 76, नागपूरमध्ये 66 आणि पुण्यात 61%. ठीक आहे, त्याच्यानंतर सर्वात कमी कुठे? गडचिरोली. त्यानंतर येस, गडचिरोली. 2 नंबरला येतं सिंधुदुर्ग. 3 नंबर नंतर चुकीचं सांगतो. गडचिरोली, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग येतं, हिंगोली आणि मग रत्नागिरी आहे. ठीक आहे, गडचिरोली 2 नंबरला येतं, सिंधुदुर्ग 3 नंबरला हिंगोली आणि मग येतं रत्नागिरी. इथं काय 11, त्याच्यानंतर 12, 13 आणि 14. ठीक आहे, सो हे झालं सर्वात कमी आणि सर्वात जास्त ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या. ठीक आहे, पुढचा पॉइंट आज पाहायचा आपल्याला महाराष्ट्राच्या ह्याच्यातच, तो म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या. ठीक आहे, कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जाती आणि जमातींची लोकसंख्या जास्त सापडते ते आपल्याला बघायचं. सगळ्यात आधी अनुसूचित जाती.
अनुसूचित जाती म्हणजे SC शेड्यूल कास्ट. ठीक आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार आपल्याकडे एकूण जी आपली लोकसंख्या आहे तर त्याच्या 11.8% लोकसंख्या ही अनुसूचित जाती मधून सापडते. ठीक आहे. 11.8% लोकसंख्या ही अनुसूचित जातीची आहे. मग सर्वाधिक कुठे सापडते? सर्वाधिक शेड्यूल कास्ट लोकसंख्या सर्वाधिक आणि पुन्हा सर्वात कमी. शेड्यूल कास्टची सर्वाधिक लोकसंख्या आणि सर्वात कमी लोकसंख्या. तर सर्वाधिक सापडते यस पुणे. 2 नंबर नागपूर. रत्नागिरी खूपच आवडते तुला, नुसता रत्नागिरी करत. पुणे, नागपूर आणि सोलापूर. या ठिकाणी आपल्याला सर्वाधिक लोकसंख्या सापडेल शेड्यूल कास्टची अनुसूचित जातीची. याचं पर्सेंटेज विचारत नाही, फक्त सर्वाधिक कोणते आहेत अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त असलेले जिल्हे कोणते? पुणे, नागपूर आणि सोलापूर. आणि सर्वात कमी सापडते ती म्हणजे नंदुरबार आणि सिंधुदुर्ग. नंदुरबार आणि 2 नंबरला येतात सिंधुदुर्ग. आता ही काय लोकसंख्येवाईज. ठीक आहे. लोकसंख्या सर्वाधिक लोकसंख्या प्रमाण नाहीये हे. सर्वाधिक लोकसंख्या आणि सर्वात कमी लोकसंख्या. ठीक आहे. सर्वाधिक पुणे, नागपूर आणि सोलापूर आणि सर्वात कमी नंदुरबार आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे. एकूण लोकसंख्येच्या 11.8% 11.8% अनुसूचित जातींची लोकसंख्या. ठीक आहे. आता पाहायचे टक्केवारी वाईज. ठीक आहे. पर्सेंटेज किंवा टक्केवारी कुठे जास्त आहे, म्हणजे की एखाद्या जिल्ह्यात 100% लोकसंख्या असेल तर 100% पैकी अनुसूचित जातींची लोकसंख्या किती आहे. ठीक आहे. मग टक्केवारी वाईज पाहिलं तर ते त्यात सुद्धा आपल्याला सर्वाधिक आणि सर्वात कमी. ठीक आहे. सर्वाधिक आणि सर्वात कमी. सर्वाधिक टक्केवारी सापडते आपल्याला अकोला. त्यानंतर लातूर आणि 3 नंबर नागपूर. ठीक आहे. सो टक्केवारी म्हणजे एकूण लोकसंख्या जी असेल तर त्याच्यात सर्वाधिक प्रमाणात टक्केवारी जी आहे. ठीक आहे. याच्यात हे नका करू कन्फ्युजन की ही लोकसंख्या झाली एकूण लोकसंख्या. ठीक आहे. मग एकूण लोकसंख्या त्यांची कुठे जास्त आढळते? पुणे, नागपूर आणि सोलापूर मध्ये लोकसंख्या. आणि तिथे काय सर्वात जास्त आढळतं की एकूण जी लोकसंख्या आहे त्याच्यापैकी प्रमाण किती आहे त्यांचं. तर अकोल्यामध्ये त्यांचं प्रमाण आपल्याला जास्त सापडतं. ठीक आहे. त्याच्यानंतर लातूरमध्ये एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात, त्याच्यावरून टक्केवारी. मग सर्वाधिक अकोला, लातूर आणि नागपूर आणि सर्वात कमी पुन्हा नंदुरबार. ठीक आहे. नंदुरबार, त्यानंतर रत्नागिरी, नंदुरबार, रत्नागिरी आणि मुंबई उपनगर. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय? टक्केवारी. सर्वात कमी टक्केवारी सापडते नंदुरबार, त्याच्यानंतर रत्नागिरी आणि मुंबई उपनगर. ठीक आहे. सो अनुसूचित जातींची एकूण लोकसंख्या आपल्या लोकसंख्येच्यात किती टक्के आहे? 11.8%. सर्वाधिक लोकसंख्या कुठे सापडते? पुणे, नागपूर, सोलापूर. ठीक आहे. आणि सर्वात कमी लोकसंख्या कुठे सापडते? नंदुरबार आणि सिंधुदुर्ग. आणि टक्केवारी प्रमाणात किंवा टक्केवारीमध्ये पाहिलं तर सर्वात जास्त टक्केवारी त्यांची कुठे सापडते आपल्याला?
अकोला, त्याच्यानंतर लातूर आणि नागपूर. आणि सर्वात कमी कुठे सापडते? नंदुरबार, रत्नागिरी आणि मुंबई उपनगर. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट हे झालं स्केड्यूल कास्ट. आता काय पाहिजे? अनुसूचित जमाती, स्केड्यूल ट्राइब्स, अनुसूचित जमाती. अनुसूचित जमाती किंवा स्केड्यूल ट्राइब. ठीक आहे, काय महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या अनुसूचित जमाती किती आहे? 9.35%. ठीक आहे, एकूण आपली लोकसंख्या जी आहे तर त्याच्यापैकी 9.35% लोकसंख्या आपली कशी आहे? अनुसूचित जमाती आहेत. ठीक आहे, मग पुन्हा यांचं लोकसंख्येनुसार सर्वाधिक आणि सर्वात कमी. सांगा सर्वाधिक लोकसंख्या स्केड्यूल ट्राइबची किंवा अनुसूचित जमातींची कोणत्या जिल्ह्यात आढळू शकते? लोकसंख्या, प्रमाण नाही विचारलं, लोकसंख्या कुठे आढळेल? म्हणजे की अनुसूचित जमातींची सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात सापडेल? लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात सापडेल? ठाणे. 2 नंबरला येतं नाशिक आणि 3 नंबरला नंदुरबार. ठाणे, नाशिक आणि नंदुरबार. गडचिरोली ठीक आहे किंवा विदर्भ त्या ठिकाणी आहे आदिवासी जमाती जास्त आहे, परंतु लोकसंख्या कमी आहे त्यांची. लोकसंख्या कमी आहे, प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी एकूण जेवढी लोकसंख्या आहे त्यांची. ठीक आहे, तर त्यांचं प्रमाण जास्त आहे परंतु लोकसंख्या कमी आहे. गडचिरोलीची एकूण लोकसंख्या किती आहे? सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे भारतातला? गडचिरोली, महाराष्ट्रातला. ठीक आहे, त्यामुळे लोकसंख्या कमी आहे, प्रमाण जास्त आहे. एकूण टक्केवारी जास्त आहे गडचिरोलीमध्ये, परंतु प्रमाण लोकसंख्या त्यांची कमी आहे. त्यामुळे सर्वाधिक ट्रायबल किंवा अनुसूचित जमातींची लोकसंख्या असलेले जिल्हे आहेत ठाणे, नाशिक आणि नंदुरबार. ठीक आहे, ठाणे, नाशिक आणि नंदुरबार. आणि सर्वात कमी आहे सिंधुदुर्ग आणि सांगली. या ठिकाणी बऱ्याच वेळा आपल्याला दिसतही नाही, खूप कमी आहेत अनुसूचित जमाती. ठीक आहे, सो सर्वाधिक ही लोकसंख्या आहे, लक्षात ठेवायची, टक्केवारी नाहीये. ठीक आहे, म्हणजे टक्केवारी ज्यावेळेस आपण बोलतो एखाद्या जिल्ह्याची तर मग त्या ठिकाणी आपण पुन्हा बघणार अनुसूचित जाती किती % आहेत, अनुसूचित जमाती किती टक्के आहे 100 पैकी त्यांचं टक्केवारी. ठीक आहे, इतर बाकीच्या जातीचे लोक किती आहेत ती टक्केवारी झाली. आणि लोकसंख्या म्हणजे त्यांची लोकसंख्या आपण हे करतोय, मेजर करतो. ठीक आहे, त्या ठिकाणी आपण बाकीच्या ह्यांच्याशी कम्पेअर नाही करत त्याला, त्यांची स्वतःची लोकसंख्या किती आहे एकूण लोकसंख्येपैकी ते आपण बघतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आता टक्केवारीनुसार. ठीक आहे, सो टक्केवारीनुसार पुन्हा सर्वाधिक आणि सर्वात कमी. सर्वाधिक आणि सर्वात कमी. ठीक आहे, आता सर्वाधिक टक्केवारी आहे नंदुरबार मध्ये. म्हणजे काय? नंदुरबार मध्ये एकूण लोकसंख्येची जी टक्केवारी आहे 100%, तर त्याच्यापैकी जास्तीत जास्त टक्केवारी आदिवासी जमातीची असेल, स्केड्यूल ट्राइबची असेल. ठीक आहे, आता आलं गडचिरोली, नंदुरबार, त्याच्यानंतर गडचिरोली, त्याच्यानंतर धुळे आणि 4 नंबरला येतं नाशिक. ठीक आहे, सो नंदुरबार,
त्याच्यानंतर गडचिरोली, धुळे आणि नाशिक. त्याच्यामध्ये टक्केवारी जास्त आहे. ठीक आहे. नाशिक, नंदुरबार लोकसंख्या पण जास्त आणि टक्केवारी पण जास्त. ठीक आहे. सर्वात कमी सांगली, यस. 2 नंबर कोल्हापूर आणि मुंबई शहर. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला टक्केवारी एकूण लोकसंख्येच्या आदिवासी जमातींची किंवा अनुसूचित जमातींची लोकसंख्या कशी सापडेल? कमी सापडेल. प्रमाण. ठीक आहे. सांगली, कोल्हापूर आणि मुंबई शहर. क्लिअर. एकूण किती लोकसंख्या आहे अनुसूचित जमातींची? प्रमाण किती आहे? 9.13, 9.35. ठीक आहे. सो 9.35. त्याच्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या कुठे सापडते? ठाणे, त्याच्यानंतर ठाणे, नाशिक आणि नंदुरबार. आणि सर्वात कमी सांगली आणि सिंधुदुर्ग आणि सांगलीमध्ये. आणि टक्केवारी प्रमाणात जर पाहिलं, सर्वात जास्त टक्केवारी कुठे सापडते? नंदुरबार, नंतर नाशिक, त्याच्यानंतर नाशिक लगेच कुठे आहे? ते नाशिक खाली आहे. नंदुरबार, त्याच्यानंतर गडचिरोली, धुळे, त्याच्यानंतर मग नाशिक येतं. ठीक आहे. झालं अनुसूचित जमाती. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे दशलक्षी शहरे. नेक्स्ट आहे दशलक्षी शहरे. म्हणजे काय? दशलक्षी शहरे म्हणजे ज्या शहरांची लोकसंख्या 10 लाखांपेक्षा जास्त आहे, ते झाले दशलक्षी शहरे. मग महाराष्ट्रात अशी 10 शहरे आहेत जी दशलक्षी आहेत, एकूण 10. आणि भारतामध्ये आहेत 53. यस, भारतात 53. त्याच्यापैकी 10 दशलक्षी शहरे आपल्याला महाराष्ट्रात सापडतात. कोणकोणती मग? बृहन्मुंबई, पुणे, त्याच्यानंतर बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, त्यानंतर कल्याण डोंबिवली, वसई विरार, कल्याण डोंबिवली, त्याच्यानंतर वसई विरार, 7. पिंपरी चिंचवड, 8. नाशिक, 9. छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आणि 10 नवी मुंबई. सो ही झाली दशलक्षी शहरे, महाराष्ट्रातील दशलक्षी शहरे 10. ठीक आहे. सो 10 कोणकोणती आहे? बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार, त्यानंतर पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबई. ठीक आहे. मुंबईचेच बघायचे. नवी मुंबई, बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार मुंबईचे जवळपासची. पुण्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड. आणि 3 वेगळी नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक. सोपी, लक्षात ठेवायला. ठीक आहे. झालं. तर मग महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये एवढेच पॉइंट करायचे आहेत. ठीक आहे. क्वेश्चन याच्या बाहेर जात नाही.
तसं या आयोगाचा या पॉइंटवरती फोकस आता कमी झालेला आहे. आता आपल्याला पाहायचं लोकसंख्या भारताची लोकसंख्या किती आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे. महाराष्ट्राची 21 कोटी पण नाही. किती कोटी आहे भारताची लोकसंख्या. 121 कोटी. ठीक आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. 11 जुलै हा दिवस सेलिब्रेट केला जातो जागतिक लोकसंख्या दिन. जागतिक लोकसंख्या दिन का. कारण 11 जुलै 1987 ला जगाची लोकसंख्या झाली होती 5 अब्ज. त्यामुळे तो दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. सो 11 जुलै 1987 ला जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली होती आणि त्यामुळे 11 जुलै तेव्हापासून 11 जुलै हा दिवस काय सेलिब्रेट केला जातो. जागतिक लोकसंख्या दिवस. ठीक आहे. सो भारताची लोकसंख्या किती आहे. 121 कोटी. त्याच्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेली राज्य आणि सर्वात कमी. सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्याची असेल. का बरं. सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्याची असू शकते. येस, उत्तर प्रदेश. 2 नंबर महाराष्ट्र. 3 नंबर बिहार. ठीक आहे. 4 पश्चिम बंगाल आणि 5 नंबरला येतं आंध्र प्रदेश. ठीक आहे. सो सर्वाधिक येस सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे उत्तर प्रदेशची. ठीक आहे. उत्तर प्रदेशची 19 कोटीच्या अराउंड 19 कोटी. महाराष्ट्राची 11.24 कोटी. ठीक आहे. बिहारची 10.4 कोटी. ठीक आहे. सो 10 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली किती राज्य आहेत आपल्याकडे. 3. कोणती. यूपी, महाराष्ट्र आणि बिहार. ठीक आहे. ठीक आहे. सो उत्तर प्रदेश सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य. किती. 19 कोटीच्या अराउंड. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र 11.24 कोटी. बिहार 10.4 कोटी. नंतर पश्चिम बंगाल 9.12 कोटी आणि आंध्र प्रदेश 8.45 कोटी. ठीक आहे. ही राज्य बघायची. उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल असेल. ठीक आहे. आपण आधी प्राकृतिक भारत पाहताना शिकलो होतो. त्या ठिकाणी सुपीक गाळाची मैदाने, त्याच्यानंतर भरपूर पाणी. ठीक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लोकवस्ती जास्त. ठीक आहे. आधीपासून त्या एरियामध्ये आपल्याला लोकवस्ती जास्त दिसते. ठीक आहे. तर उत्तर प्रदेश महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो मग लोकसंख्येच्या बाबतीत. 2रा. महाराष्ट्राचा 2रा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या बाबतीत. ठीक आहे. मग आता सर्वात कमी लोकसंख्या असलेली राज्य. ठीक आहे. सर्वात कमी. पहिलं येतं सिक्कीम. ठीक आहे. 2रा
मिझोरम, सिक्कीम, त्याच्यानंतर मिझोरम, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश, आणि गोवा. ठीक आहे. सो सिक्कीमचे 6.10 लाख, म्हणजे 6 लाखाच्या आसपास काय आहे लोकसंख्या आहे सिक्कीम. ठीक आहे. सिक्कीम, त्याच्यानंतर मिझोरमची 10.9 लाख, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश 13.8 आणि गोवा 14.5 लाख. मग 10 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेली राज्य किती आहेत आपल्याकडे? 10 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेली राज्य, 10 लाखापेक्षा, नीट बघायचे, 10 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेली राज्य किती आहेत? 10 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेली राज्य किती आहेत? यांची लोकसंख्या 10 लाखाच्या वरती ना. एकच आहे 10 लाखाच्या पेक्षा कमी लोकसंख्या असलेली राज्य. हे वरती बोललं का? 10 लाखांच्या वर बोललं का? अच्छा, आय एम सॉरी. 10 लाखापेक्षा कमी लोकसंख्या, 10 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेले राज्य किती आहे? एक आहे आपल्याकडे फक्त, सिक्कीम. आणि 10 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली राज्य किती? 10 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली राज्य किती? जास्त. येस, यूपी, महाराष्ट्र आणि बिहार 3 आहेत. ठीक आहे, झालं एवढं. सिक्कीम, मिझोरम, अरुणाचल प्रदेश तिन्ही पण नॉर्थ ईस्ट मधली, ईशान्य भारतातली तिन्ही पण, सिक्कीम असेल, त्याच्यानंतर मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश, आणि खाली साऊथला गोवा. ओके, गोवा. ठीक आहे. सो भारताची एकूण लोकसंख्या 121 कोटी. चार नाही, 10 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असणारी 3 राज्य आपल्याला सापडतात. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार. खाली वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगालची 9.12 आहे, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश 8.45 आहे. ठीक आहे, झालं. सो भारताची एकूण लोकसंख्या किती? भारताची एकूण लोकसंख्या 121 कोटी. जागतिक लोकसंख्या दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? का? बरोबर, त्या दिवशी जगाची लोकसंख्या किती झालेली? 5 अब्ज. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं की दिल्ली आणि पुदुचेरी काय केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे, मग केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेले केंद्रशासित प्रदेश कोणते? दिल्ली आणि पुदुचेरी. ठीक आहे, दिल्लीची 1.67 कोटी, 1.1 कोटीच्या अराउंड, 1.5 कोटीच्या अराउंड दिल्लीची पॉप्युलेशन आहे. तर पुदुचेरीची 12.47 लाख. केंद्रशासित प्रदेश ज्यांची लोकसंख्या सर्वाधिक आहे, केंद्रशासित प्रदेश ज्यांची ठीक आहे 12.47 लाख. ठीक आहे, सो दिल्ली आणि पुदुचेरी सर्वाधिक
असे केंद्रशासित प्रदेश ज्यांची सर्वाधिक लोकसंख्या सापडते. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला पाहायचंय दशवार्षिक वृद्धी दर. भारताच्या लोकसंख्येचा दशवार्षिक वृद्धी दर महाराष्ट्राचा किती होता? महाराष्ट्राचा दशवार्षिक वृद्धी दर 2001 ते 11 या काळात किती होता? पटकन सांगायचं. महाराष्ट्राचा दशवार्षिक वृद्धी दर 2001 ते 11 या काळात किती होता? सो महाराष्ट्राचा वृद्धी दर 2001 ते 11 या कालावधीत किती होता? महाराष्ट्राचा 15.99%. 16% या 10 वर्षात आपली लोकसंख्या वाढली. ठीक आहे. यस, 16 किंवा 15.99%. ठीक आहे. मग तसाच भारताचा वृद्धी दर किती होता? भारताचा होता 17.7%. भारत 17.7%. म्हणजे 2001 ते 2011 या काळात भारताची लोकसंख्या किती पर्सेंटने वाढली? 17%. ठीक आहे. 17% वाढली. ठीक आहे. महाराष्ट्राची 16% वाढली. मग असं विचारलं सेंटेन्स की 2001 ते 11 या कालावधीत महाराष्ट्राचा दशवार्षिक वृद्धी दर हा भारताच्या दशवार्षिक वृद्धी दरापेक्षा जास्त होता. बरोबर की चूक? महाराष्ट्राचा दशवार्षिक वृद्धी दर भारताच्या दशवार्षिक वृद्धी दरापेक्षा जास्त होता. बरोबर की चूक? कारण की महाराष्ट्राचा किती होता? 16%, 15.99, आणि भारताचा 17.7%. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपल्याला पाहिजे ग्रामीण आणि शहरी. ग्रामीण आणि शहरी. ठीक आहे. सो आपला ग्रामीण, भारताचा ग्रामीण जो होता वृद्धी दर, दशवार्षिक वृद्धी दर, तो होता 12.3%. ठीक आहे. आणि शहरी किती होता? जास्त असेल की कमी असेल? जास्त, 31.8%. ठीक आहे. म्हणजे भारताचा एकूण दशवार्षिक वृद्धी दर होता 17.7%. भारताची एकूण लोकसंख्या 2001 ते 11 या काळात 17% वाढली. त्याच्यामध्ये ग्रामीण भागात कितीने वाढली? 12.3. म्हणजे ग्रामीण भागातील वृद्धी दर काय होता? एकूण वृद्धी दरापेक्षा कमी. आणि शहरी भागात होता 31.8%. म्हणजे शहरी लोकसंख्या जास्त वाढली कम्पेअर टू ग्रामीण लोकसंख्या. ठीक आहे. ग्रामीण कितीने वाढली? 12% आणि शहरी वाढली 31%. ठीक आहे. म्हणजे शहरी, आता याच्यावरती क्वेश्चन पण असं विचारू शकतात की भारतातील शहरी लोकसंख्या वाढीचा दर हा ग्रामीण लोकसंख्या वाढीपेक्षा कमी होता की जास्त होता? कसा आहे? जास्त. जवळजवळ 12×24, 12×36, 2.5% वाढली. ठीक आहे. 2.5% जास्त होता शहरी वृद्धी दर. 2.5% ने जास्त होता. जवळजवळ 2.5 पटीने जास्त आहे जवळपास. ठीक आहे. त्यामुळे फक्त डेटा पाठ नाही करायचं, तर अनालाइज करायचंय की ग्रामीण जास्त आहे की शहरी? शहरी जास्त झालं. त्यामुळे आपला एकूण दशवार्षिक वृद्धी दर भारताचा 17.7%, महाराष्ट्राचा 16%, ग्रामीण 12% आणि शहरी 31%. ठीक आहे. मग आता कोणत्या राज्यात वृद्धी दर जास्त होता आणि कमी होता? ठीक आहे. ठीक आहे. मग कोणत्या राज्यात वृद्धी दर जास्त होता हे लक्षात ठेवायचं. 2.5% शहरी वृद्धी दर हा जास्त होता ग्रामीण पेक्षा. ठीक आहे.
त्याच्यानंतर सर्वाधिक दशवार्षिक वृद्धी दर, सर्वाधिक दशवार्षिक वृद्धी दर कोणत्या राज्यात होता? मेघालय. ठीक आहे, सर्वाधिक कुठे होता? मेघालय. आणि त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश. मेघालय आणि अरुणाचल प्रदेश दोन्ही कुठले राज्य? ईशान्य भारतातील राज्य. अरुणाचल प्रदेश 26% आणि मेघालय 27.9%. म्हणजे जवळजवळ मेघालयाची लोकसंख्या ही 28% वाढली आणि अरुणाचल प्रदेशची 26% वाढली. ठीक आहे, म्हणजे काय, जर असं विचारलं की भारतातील सर्वात जास्त दशवार्षिक वृद्धी दर असणाऱ्या राज्याचा वृद्धी दर भारताच्या एकूण वृद्धी दरापेक्षा कमी होता. चूक. आपला किती आहे? भारताचा एकूण 17 आणि सर्वाधिक दशवार्षिक वृद्धी दर राज्य असणार मेघालय त्याचा किती आहे? 27.9 म्हणजेच 28 आणि अरुणाचल प्रदेशचा आहे 26. ठीक आहे, त्यानंतर सर्वात कमी, महाराष्ट्रात सर्वात कमी दशवार्षिक वृद्धी दर कोणत्या जिल्ह्यांचा होता? काही जिल्हे होते ज्या ठिकाणी लोकसंख्या कमी झालेली होती. कोणते जिल्हे होते? कोणते राज्य होते ते? नोट्स मध्ये पाहिलेत ना जिल्हे ज्या ठिकाणी दशवार्षिक वृद्धी दर कमी झाला होता, ऋणात्मक होता. कारण पण सांगितलं होतं का होता. आणि मुंबई शहर. ठीक आहे, 3 बरोबर लक्षात राहिले. मुंबई शहर कारण की त्या ठिकाणाहून लोकसंख्या बाहेर जाते. मुंबई उपनगर असेल, ठीक आहे, इतर भागात जाते, ठाणे जवळपासच्या, कारण की मुंबईतली गर्दी नको. आणि नेक्स्ट रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यातून का? रोजगारासाठी पुरुषांचं मुंबई असेल, मुंबई शहर, मुंबई उपनगर या ठिकाणी स्थलांतर. त्यामुळे तिघांचा ऋणात्मक वृद्धी दर होता. ठीक आहे, मग आता इकडे पण सर्वात कमी आहे नागालँड, केरळ आणि गोवा. नागालँड, केरळ आणि गोवा. नागालँडचा निगेटिव्ह म्हणजेच ऋणात्मक -0.58, केरळ 4.84% आणि गोवाचा होता 8.2%. ठीक आहे, मग ऋणात्मक लोकसंख्या वाढ असणारं राज्य किती आहे? 1. ऋणात्मक एकच आहे, नागालँड. महाराष्ट्रात 3 जिल्हे आहेत, मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. ठीक आहे, आणि सर्वात कमी म्हणजे ऋणात्मक वृद्धी दर असणारं एकच राज्य आहे आपल्याकडे, नागालँड. ठीक आहे, -0.58. नागालँड -0.58. ठीक आहे, त्याच्यानंतर येतं केरळ 4.84. आपण पाहिलं केरळची लोकसंख्या आपल्याला कमी होताना दिसतीये. यस, त्याच्यानंतर गोवा 8.2%. ठीक आहे, सो 3 सर्वात कमी, त्याच्यामध्ये निगेटिव्ह असणारं एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर काल पण सांगितलं होतं की 1961 ते 1971 या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक वृद्धी दर होता 24.7%. ठीक आहे, सर्वाधिक वृद्धी दर होता. आणि याच काळात भारतात सुद्धा सर्वाधिक दशवार्षिक वृद्धी दर पाहिला गेला 28%. ठीक आहे, सो भारतात सर्वाधिक दशवार्षिक वृद्धी दर कोणत्या काळात होता? तर तो होता 1961 आणि ते 71 या
10 वर्षांच्या काळात, आणि त्यामुळे 1976 ला आपली आली पहिली पॉप्युलेशन पॉलिसी. पहिलं लोकसंख्या धोरण 1976. कारण की ह्या दशकात सर्वाधिक लोकसंख्या वाढ झाली. महाराष्ट्रात 24% ते भारतात 28%. भारतात 28%. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता पाहायचंय घनता. ठीक आहे. सो महाराष्ट्राची लोकसंख्याची घनता किती होती आपण पाहिली? 365. आणि 2001 साली 2001 साली किती होती? दोन हजार एक साली किती होती? यस 315. 315. आणि 2011 किती झाली? 365. तसंच भारताचं 2001 आणि 2011. ठीक आहे. सो 2001 ला भारताची होती 325 आणि इकडे झाली 382. 2011 ला झाली 382. म्हणजे कितीने वाढली? 57ने. ठीक आहे. कितीने वाढली? 57ने वाढली. मग महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता भारतापेक्षा जास्त आहे की कमी? महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता भारतापेक्षा जास्त आहे की कमी? महाराष्ट्राची किती आहे? महाराष्ट्राची किती आहे? यस. मग भारतापेक्षा कशी आहे आपली? भारताची 382. आपली किती आहे? 365. मग आपली कशी आहे? कमी. लोकसंख्येची घनता आपल्याकडे कमी आहे, भारताची जास्त आहे. ठीक आहे. पुन्हा मग सर्वात जास्त, सर्वाधिक किंवा सर्वात जास्त आणि सर्वात कमी कुठे सापडेल आपल्याला सर्वाधिक लोकसंख्येची घनता? सर्वाधिक लोकसंख्येची घनता कुठे सापडेल आपल्याला? ठीक आहे. किती आहे? 325. आणि किती होती? आता किती झाली आहे? 382. सो सर्वाधिक बिहार, त्याच्यानंतर सापडते पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर केरळ आणि 4 नंबरला उत्तर प्रदेश, 5 नंबरला हरियाणा. ठीक आहे. सो बिहार, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि खाली येतं तमिळनाडू. 5 लक्ष ठेवलं तर तमिळनाडू. ठीक आहे. बिहार मध्ये आपल्याला सापडते 6. 1106.
पश्चिम बंगालमध्ये 1028, केरळमध्ये 860, केरळमध्ये 860, उत्तर प्रदेश 829, ठीक आहे, उत्तर प्रदेशमध्ये 829, हरियाणा 573 आणि तमिळनाडू 555, ठीक आहे. ठीक आहे. सो सर्वाधिक बिहारमध्ये लोकसंख्या ऑलरेडी जास्त, ठीक आहे. सो बिहारमध्ये पश्चिम बंगाल पाहिलं या ठिकाणी पण लोकसंख्या जास्त. केरळमध्ये पाहिलं एरिया कमी, ठीक आहे, त्यामुळे त्या ठिकाणी घनता कमी दिसते, ठीक आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्या जास्त, हरियाणामध्ये पुन्हा एरिया कमी, ठीक आहे. सो बिहार 1106, पश्चिम बंगाल 1028, सॉरी, केरळ 1000 पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता असणारी राज्य किती आहेत आपल्याकडे? 2, बिहार आणि पश्चिम बंगाल, ज्यांची लोकसंख्येची घनता कशी आहे? 1000 पेक्षा जास्त. 2 राज्य आहेत आपल्याकडे ज्यांची लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त दिसते, ठीक आहे. परंतु केंद्रशासित प्रदेश जर पाहिले तर त्या सर्वांचीच 1000 पेक्षा जास्त आहे. केंद्रशासित प्रदेश, त्याच्यामध्ये पहिलं दिल्ली, काय, त्याच्यानंतर चंदीगड, पुदुचेरी, त्याच्यानंतर दमन दीव किंवा दीव दमन, आणि 5 नंबरला येतं लक्षद्वीप. एक नंबरला दिल्ली, त्यानंतर चंदीगड, पुदुचेरी, त्याच्यानंतर दमन दीव आणि लक्षद्वीप. दिल्लीची जवळजवळ 11,320 लोकसंख्येची घनता आहे. चंदीगड 3,528, पुदुचेरी 2,605, दमनदीप 2,172 आणि लक्षद्वीप 2,015. हे आकडे पाठ करायचे नाही, फक्त लक्षात ठेवा की 10,000च्या पुढे लोकसंख्येची घनता असणारा एक केंद्रशासित प्रदेश आहे आपल्याकडे, तो कोणता? दिल्ली. दिल्ली 11,320 आहे. त्याच्यानंतर चंदीगड 3,528. ठीक आहे, म्हणजे या सर्वांची 1000 पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता आहे. त्यामुळे असं जर सेंटेन्स आलं की सर्व केंद्रशासित प्रदेश यांची लोकसंख्येची घनता 1000 पेक्षा जास्त आहे, तर काय येईल? बरोबर. ठीक आहे, झालं. मग आता सर्वात कमी हे लक्षात ठेवा, 2 आहेत की ज्यांची 1000 पेक्षा जास्त आहे. बिहार आणि पश्चिम बंगाल दोघे शेजारचे. ठीक आहे, केरळ आहे जास्त लोकसंख्या घनता असलेला 860. त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, हरियाणा आणि तमिळनाडू. साऊथची 2 राज्य आपल्याला दिसतात, केरळ आणि तमिळनाडू. ठीक आहे, तमिळनाडूचा 555, केरळ 860. साऊथ मध्ये कोणत्या राज्याची सर्वात जास्त लोकसंख्या घनता आहे, तर ते कोणतं येईल? केरळ. आणि 2 नंबरला येईल तमिळनाडू. ठीक आहे, बाकी आपल्याला नॉर्थची राज्य दिसतात. या राज्यांची ऑलरेडी लोकसंख्या जास्त आहे, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश असेल. ठीक आहे, त्यानंतर हरियाणा.
आणि केंद्रशासित प्रदेशात सर्व केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्येची घनता 1000 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. मग आता सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेली राज्य. ठीक आहे. सो सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेली राज्य. ठीक आहे. अरुणाचल प्रदेश, ज्या ठिकाणी फक्त लोकसंख्येची घनता आहे 17. त्यानंतर अंदमान निकोबार, अंदमान निकोबार 46. त्याच्यानंतर मिझोरम, सिक्कीम, मिझोरम, सिक्कीम आणि नागालँड. ठीक आहे. अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबार, त्यानंतर मिझोरम, त्याच्यानंतर सिक्कीम आणि नागालँड. ठीक आहे. अरुणाचल प्रदेश 17, अंदमान निकोबार 46, मिझोरम 52, सिक्कीम 86 आणि नागालँड 119. म्हणजे किती राज्य आहेत? 4 राज्य ज्यांची लोकसंख्येची घनता किती 100 पेक्षा पण कमी आहे. ठीक आहे. 100 पेक्षाही कमी लोकसंख्येची घनता असलेले आपल्याकडे 4 राज्य सापडतात. ठीक आहे. अरुणाचल प्रदेश 17, अंदमान निकोबार हे तर केंद्रशासित प्रदेश होईल. ठीक आहे. मिझोरम आणि सिक्कीम 3 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश की ज्यांची लोकसंख्येची घनता आपल्याला 100 पेक्षा कमी सापडते. त्यामुळे लक्षात ठेवायचं अरुणाचल प्रदेश, त्याच्यानंतर मिझोरम आणि सिक्कीम म्हणजे तिन्ही कुठले राज्य आहेत? ईशान्य भारत. ठीक आहे. नॉर्थ ईस्ट मधील ही राज्य सापडतात. इव्हन नागालँड खाली नंतर. ठीक आहे. काय या ठिकाणी लोकसंख्येची घनता कमी सापडते? एक तर जंगल प्रदेश, त्याच्यानंतर पर्वतीय प्रदेश, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची घनता कमी सापडते. ठीक आहे. मैदानी प्रदेशात लोकसंख्येची घनता जास्त आणि डोंगराळ प्रदेश असेल किंवा जंगल असणारा प्रदेश जो असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची घनता कमी सापडते. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं अरुणाचल प्रदेश सर्वात कमी 17, त्याच्यानंतर अंदमान निकोबार, मिझोरम 52, सिक्कीम 86 आणि नागालँड 119. भारताची लोकसंख्येची घनता किती आहे? भारताची लोकसंख्येची घनता किती आहे? 2001 मध्ये नाही, 2011 382. ठीक आहे. सर्वाधिक लोकसंख्येची घनता कोणत्या राज्यात आहे भारतात? बिहार, त्याच्यानंतर आणि मग हरियाणा. ठीक आहे. आता पुढे लिंग गुणोत्तर, भारताची लिंग गुणोत्तर. महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे? प्रौढ लिंग गुणोत्तर. महाराष्ट्राचं प्रौढ लिंग गुणोत्तर महाराष्ट्राचं प्रौढ लिंग गुणोत्तर किती आहे? एवढं पाठच करायचंय, तेवढं पाठ पाहिजेच लास्टच्या लेक्चरचं. ठीक आहे. लिंग गुणोत्तर महाराष्ट्राचं विचारलंय. महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे? 929. 922 वरून 929 झालं, 7 ने वाढलं, आपण पाहिलं होतं. ठीक आहे. भारताचं 2001 मध्ये लिंग गुणोत्तर होतं 933. ठीक आहे. 2011 मध्ये झालं 943. म्हणजे काय?
तर भारतात 2011 मध्ये 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया राहिल्या? 943. ठीक आहे, म्हणजे 10ने वाढलं. ही चांगली बाब झाली का वाईट? चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? चांगली. 10ने वाढलं. आपल्याला किती पाहिजे? 1000ला 1000 पाहिजे. ठीक आहे, आयडियली 1000ला 1000 पाहिजे. ठीक आहे, आपल्याकडे 933 वरून 943 झालं 10 वर्षात. सो 10ने वाढलं, ही चांगली गोष्ट झाली. आपलं लिंग गुणोत्तर वाढलेलं आहे 10ने. ठीक आहे, येस, चांगली गोष्ट आहे. मग आता सर्वाधिक लिंग गुणोत्तर आपल्याला कुठे सापडतं? सगळ्यांना माहिती आहे. सर्वाधिक लिंग गुणोत्तर कुठे सापडतं? केरळ. ठीक आहे, त्यानंतर पुदुचेरी, त्यानंतर तमिळनाडू. ठीक आहे, सर्वाधिक लिंग गुणोत्तर केरळ, त्याच्यानंतर पुदुचेरी, त्याच्यानंतर तमिळनाडू. ठीक आहे, केरळमध्ये सापडतं 1084, पुदुचेरी 1037 आणि तमिळनाडू 1095. सॉरी, 996. ठीक आहे, सो केरळ, पुदुचेरी, तमिळनाडू पूर्ण साऊथची राज्य, 2 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे, मग किती राज्य आहेत भारतात की ज्यांचं लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त आहे? यस, कोणता? केरळ आणि 1 केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी. ठीक आहे, तमिळनाडू 996 लक्षात ठेवायचं. मग सर्वात कमी कुठे सापडतं आपल्याला? हरियाणा. 2 नंबर जम्मू काश्मीर. आणि 3 नंबर सिक्कीम. हरियाणामध्ये आपल्याला सापडतं 879, जम्मू काश्मीर 889 आणि सिक्कीम 890. ठीक आहे, सो सर्वात कमी लिंग गुणोत्तर हरियाणा, जम्मू काश्मीर आणि सिक्कीम. हरियाणा, जम्मू काश्मीर आणि सिक्कीम. ठीक आहे, 879, जम्मू काश्मीर 889 आणि सिक्कीम मध्ये 890. हरियाणामध्ये खूप वाईट कंडिशन आपल्याला दिसते, सर्वात वाईट कंडिशन. ठीक आहे, हरियाणामध्ये. समजलं? लिंग गुणोत्तर जास्त कुठे दिसतं आपल्याला? साऊथला, केरळ, तमिळनाडू. ठीक आहे, आणि कमी नॉर्थला, हरियाणा, जम्मू काश्मीर, त्याच्यानंतर सिक्कीम. ठीक आहे, झालं. त्याच्यानंतर बाल लिंग गुणोत्तर. बाल लिंग गुणोत्तर म्हणजे किती वर्षातील मुलांचं बघतो आपण लिंग गुणोत्तर? 0 ते 6. 0 ते 6 वर्ष म्हणजे बाल लिंग गुणोत्तर. ठीक आहे, तर भारताचं बाल लिंग गुणोत्तर 919.
आणि 2001 ला होतं ते 927. म्हणजे काय झालं, कमी झालं कितीने, 8ने. 8ने कमी झालं. ठीक आहे. सो बाल लिंग गुणोत्तर म्हणजे 0 ते 6. भारताचं बाल लिंग गुणोत्तर 2001 ला होतं 927, जे कमी झालंय 919. महाराष्ट्राचं बाल लिंग गुणोत्तर किती आहे? महाराष्ट्राचं बाल लिंग गुणोत्तर किती आहे? 894. महाराष्ट्राचं किती आहे? 894. ते पण काय झालंय, महाराष्ट्राचं पण कमी झालेलं आहे. बाल लिंग गुणोत्तर कमी झालंय आपलं सुद्धा. ठीक आहे. आणि भारताचं पण किती कमी झालंय? 8ने कमी झालेलं आहे. ठीक आहे. सो बाल लिंग गुणोत्तर आपल्याला दोन्ही महाराष्ट्र आणि भारतात कमी होताना दिसतंय, परंतु लिंग गुणोत्तर काय होतंय, वाढताना दिसतंय. येस. ठीक आहे. मग पुन्हा सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर असणारी राज्य, महाराष्ट्रात कोणती होते जिल्हे? सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे कुठे आढळत होते? महाराष्ट्रात सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे आपल्याला कुठे सापडले? विदर्भ, आदिवासी जिल्हे. ठीक आहे. ठीक आहे. तसंच इकडे सुद्धा जे काही ट्रायबल एरियाज, ट्रायबल राज्य किंवा आदिवासी जिल्हे, त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येची बाल लिंग गुणोत्तर जास्त पाहायला भेटतं. ठीक आहे. पहिला अरुणाचल प्रदेश, पहिला येतो अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. दुसरा मेघालय, तिसरा मिझोराम आणि चौथा येतो छत्तीसगड. पुन्हा आदिवासी जिल्हे, आदिवासी राज्य, अरुणाचल प्रदेश ट्रायबल स्टेट, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम आणि छत्तीसगड. ठीक आहे. अरुणाचल प्रदेश 972, 970, 970 आणि 969. ठीक आहे. सोपा. अरुणाचल प्रदेश, अरुणोदय होणे म्हणजे काय, सूर्योदय होणे, म्हणजे चांगली गोष्ट होते की त्या ठिकाणाहून बाल लिंग गुणोत्तर वाढतंय. ठीक आहे. त्यामुळे अरुणाचल तसं लक्षात ठेवायचं, अरुणोदय किंवा अरुणाचल. सो अरुणाचल प्रदेश मध्ये 972, मेघालय 970, मिझोराम सेम 970 आणि छत्तीसगड मध्ये 969. छत्तीसगड मध्ये 969. म्हणजे पुन्हा हे सुद्धा काय, ट्रायबल स्टेट. त्याच ठिकाणी आपल्याला सर्वात अधिक बाल लिंग गुणोत्तर दिसतंय. महाराष्ट्रात आपल्याला पण त्याच भागात दिसलेलं होतं, आदिवासी भागात. पुन्हा बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी, येस, हरियाणा. दोन नंबर जम्मू काश्मीर. तीन नंबर पंजाब. पंजाब वरती होते, येस, पंजाब वरती आहे, जम्मू काश्मीर नाही, पंजाब. ठीक आहे. हरियाणा, त्यानंतर पंजाब, जम्मू आणि काश्मीर आणि दिल्ली. कोणती राज्य? नॉर्थ कडची राज्य, पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर आणि दिल्ली.
हरियाणामध्ये फक्त आहे 834, पंजाबमध्ये 846, ठीक आहे. जम्मू काश्मीर 862 आणि दिल्ली 871. सो बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी हरियाणा, पंजाब, जम्मू व काश्मीर. सो जम्मू काश्मीर, त्याच्यानंतर दिल्ली. पुन्हा लक्षात ठेवायची नॉर्थ कडची राज्य. पंजाब हरियाणामध्ये काय झालंय नक्की या भागात आपल्याला माहिती सर्वात आधी जे हरित क्रांती झाली तर ती कुठे झाली? पंजाब हरियाणामध्ये. पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग या ठिकाणी हरित क्रांती झाली. त्यामुळे काय झालं? सन ऑफ सॉइल किंवा ती कन्सेप्ट आली एक की मुलं, त्यामुळे मुलांसाठी संपत्ती जी एवढी कमवली तर ती मुलांसाठी हे करण्यासाठी त्या ठिकाणी मुलांची मागणी वाढली आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय झालं? आपल्याला कमी होताना दिसते लिंग गुणोत्तर. ठीक आहे, ते मेन कारण आहे त्या ठिकाणी हरित क्रांतीचा दुष्परिणाम आपल्याला म्हणता येईल त्या ठिकाणी. ठीक आहे, की ते सगळं सांभाळण्यासाठी मुलगा हवा, भूमिपुत्र, त्याची ती कन्सेप्ट त्या ठिकाणी आली आणि त्यामुळे मुलांसाठी डिमांड वाढली, अबॉर्शन वाढले आणि त्यामुळे मुलींची संख्या कमी झाली. ठीक आहे, येस, हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर, आता दिल्ली. ठीक आहे, दोन राज्य हरियाणा आणि पंजाब. ठीक आहे, काय आलं मग? बाल लिंग गुणोत्तर किती आहे भारताचं? भारताचं बाल लिंग गुणोत्तर किती आहे? 900. नक्की भारताचं बाल लिंग गुणोत्तर किती आहे? 2001 ला किती होतं आणि 2011 ला किती झालं? कितीने वाढलं की कमी झालं? कमी झालं, 8 ने. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक साक्षरता. महाराष्ट्रात एकूण साक्षरता किती होती? महाराष्ट्राची साक्षरता किती होती? एकूण साक्षरता महाराष्ट्रात येस 82%. पुरुष आणि स्त्री 75%. येस, ठीक आहे. मग साक्षरता भारतात 2001 साली 2001 साली साक्षरता होती 64.84%. ठीक आहे, आणि 2011 साली झाली 72.98%. ठीक आहे, भारताची 2001 साली साक्षरता होती 64.84%. आणि 2011 ला झाली 72.98%. म्हणजे काय झाली? वाढली का कमी झाली? कितीने वाढली? जवळपास 8% वाढलेली दिसते. चांगली गोष्ट आहे का? साक्षरता वाढली लोकसंख्येची, ती चांगली गोष्ट आहे का? चांगली गोष्ट आहे ना, साक्षर झाले लोक. ठीक आहे, 8.15% आपली साक्षरता वाढली. ठीक आहे, मग इकडे
पुरुष आणि स्त्री. ओके. सो 2001 मध्ये एकूण साक्षरता होती आपली 64.84. पुरुष साक्षरता 75.26%, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 75%. आणि स्त्री लोकसंख्या साक्षरता 53.27%, खूप कमी होती. 2011 मध्ये झाली ही 80.86%. आणि स्त्री साक्षरता झाली 64.63%. ठीक आहे. मग महाराष्ट्राची किती आहे? 82. भारताची 72. म्हणजे भारताची साक्षरता महाराष्ट्रापेक्षा कशी आहे? कमी. ठीक आहे. भारताची पुरुष साक्षरता किती आहे? 80%. आपली किती आहे? पुरुष साक्षरता आपली महाराष्ट्रामध्ये पुरुष साक्षरता किती आहे? ह्याच्यात बघ, महाराष्ट्राची विचारतीये. कोणतेही अंक जे तोंडात येईल ते सांगू नये. पुरुष साक्षरता किती आहे महाराष्ट्राची? %88. ठीक आहे. आणि इकडे किती आहे? भारतात 80%. म्हणजे महाराष्ट्राची पुरुष साक्षरता ही भारताच्या पुरुष साक्षरतेपेक्षा जास्त आहे. ठीक आहे. स्त्री साक्षरता महाराष्ट्राची किती आहे? 75%. भारताची 64%. म्हणजे महाराष्ट्राची स्त्री साक्षरता ही भारताच्या स्त्री साक्षरतेपेक्षा कशी आहे? जास्त आहे. तिनेही आपण साक्षरतेमध्ये तिघीकडेही जास्त आहोत. ठीक आहे. लक्षात राहिलं पाहिजे ह्या गोष्टी. कन्फ्युजन झालंच नाही पाहिजे. सोपं आहे ना. कंपॅरिझन मध्ये, दोन्ही कंपॅरिझन मध्ये आपल्याला स्टडी करायचं. ठीक आहे. नेक्स्ट आता पुन्हा सर्वाधिक आणि सर्वात कमी साक्षर असणारे राज्य. महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षर असणारं राज्य कोणतं? सर्वात कमी साक्षरता असलेलं राज्य महाराष्ट्रातलं, जिल्हा कोणता? आणि सर्वाधिक साक्षरता असलेले जिल्हे? सर्वात जास्त साक्षरता असणारे जिल्हे कोणते? तीन आपण पाहिले अमरावती, 3 विदर्भातले होते. ठीक आहे. नागपूर, अकोला आणि अमरावती. त्याच्या आधी कोणते होते? मुंबई. साक्षर. हो, सर्वाधिक साक्षर. 100% साक्षर जिल्हा मुंबई शहर. त्याच्यानंतर 3 होते विदर्भातील, नागपूर, अकोला आणि अमरावती. ठीक आहे. भारतात सर्वाधिक साक्षर असणारं राज्य केरळ. ठीक आहे. ते जवळजवळ 94%. आणि आता त्यांनी जवळपास 100%च्या आसपास त्यांचं साक्षरता होऊ शकते. ठीक आहे. सो केरळ 94%, लक्षद्वीप 91.8%. ठीक आहे. मिझोराम 91.33% आणि गोवा 88.70%. गोवा 88.70%. ठीक आहे. सो सर्वाधिक साक्षर राज्य केरळ 94%. त्याच्यानंतर लक्षद्वीप 91.8%.
मिझोराम 91.33% आणि गोवा 88.70%. ठीक आहे. त्यानंतर सर्वात कमी साक्षर राज्य कोणतं असेल? बिहार. दुसरा अरुणाचल प्रदेश. Okay. सर्वात कमी साक्षरता असलेलं राज्य बिहार. 3 नंबर राजस्थान. 4 नंबर झारखंड. ठीक आहे. सो सर्वात कमी साक्षरता असलेलं राज्य बिहार, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, राजस्थान आणि झारखंड. ठीक आहे. बिहारमध्ये आहे 61.80%. ठीक आहे. बिहारमध्ये 61.80. अरुणाचल प्रदेश 65.4. राजस्थान 66.11 आणि झारखंड 66.4. ठीक आहे. सो सर्वात कमी साक्षर राज्य आहे बिहार, फक्त 61% साक्षरता. ठीक आहे. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश 65%, राजस्थान 66 आणि झारखंड 66.4%. ठीक आहे. म्हणजे 65 पेक्षाही कमी साक्षरता असणारं राज्य कोणतं? बिहार. 65 पेक्षा सुद्धा कमी साक्षरता असणारं राज्य बिहार. झालं. एकूण साक्षरता किती मग भारताची? भारताची एकूण साक्षरता किती आहे? पुन्हा बघा, भारताची एकूण साक्षरता किती आहे? येस. ठीक आहे. कितीने वाढली? 8% वाढली. सर्वाधिक साक्षर राज्य कोणती? येस, केरळ, त्यानंतर लक्षद्वीप, मिझोराम आणि गोवा. मी सर्वात कमी साक्षरता बिहार, अरुणाचल प्रदेश, राजस्थान आणि झारखंड. ठीक आहे. झालं. नेक्स्ट पुढे आपल्याला पाहायचंय नागरी किंवा शहरी आणि ग्रामीण लोकसंख्या. ग्रामीण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्या. महाराष्ट्रात किती आहे शहरी लोकसंख्या? शहरी लोकसंख्या किती आहे आपल्याकडे महाराष्ट्रात? महाराष्ट्रात शहरी लोकसंख्या किती आहे? महाराष्ट्रात 45-54 लक्ष ठेवायचं. 45 शहरी आणि 54% ग्रामीण. त्यामुळे महाराष्ट्रात अजूनही ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा जास्त लोकसंख्या राहते. ठीक आहे. ग्रामीण भागात अजूनही आपल्याकडे शहरी भागापेक्षा जास्त लोकसंख्या सापडते. ठीक आहे. सो आता भारतात जर पाहिलं तर भारतात 2001 आणि 2011, तर 2001 मध्ये आपल्याकडे 27% लोकसंख्या आपली शहरी भागात राहत होती. ठीक आहे. शहरी किती? 27%. आणि 2011 साली ती झाली 31.14%. म्हणजे कितीने वाढली? 4% वाढली. ओके. सो शहरी लोकसंख्या
आपल्याकडे 2001 ला होती 27.8% आणि 2011 ला झालेली आहे. म्हणजे आपली शहरी लोकसंख्या कितीने वाढली? 4%. ठीक आहे. मग सांगा, जर शहरी लोकसंख्या 31% असेल तर आपली ग्रामीण लोकसंख्या किती असेल? शहरी लोकसंख्या 31% असेल तर ग्रामीण लोकसंख्या किती असेल? तर ग्रामीण लोकसंख्या किती असेल? जर शहरी लोकसंख्या 31% झाली तर ग्रामीण लोकसंख्या किती? बरोबर. ठीक आहे. किती आली? 69%. म्हणजे जवळजवळ 70% लोकसंख्या अजूनही आपली ग्रामीण भागात राहते. भारतात आपली अजूनही 70% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. ठीक आहे. सत्तर 70% लोकसंख्या आपली अजूनही ग्रामीण भागात आपल्याला सापडते. मग पुन्हा सर्वाधिक शहरी लोकसंख्या आपल्याला कोणत्या राज्यांमध्ये सापडते? सर्वाधिक आपल्याला सापडते गोवा, त्याच्यानंतर मिझोराम, त्याच्यानंतर तमिळनाडू. सो गोवा, मिझोराम, तमिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्र. केरळ आणि महाराष्ट्र. ठीक आहे. सो गोवा, मिझोराम, तमिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्र. गोव्यामध्ये 62%, मिझोराम 52%, तमिळनाडू 48%. ठीक आहे. केरळ 47% आणि महाराष्ट्र 45%. आपण 5 नंबरला येतो लोकसंख्या शहरीकरणाच्या बाबतीत. ठीक आहे. आता हे काय पर्सेंटेज मध्ये दिलंय की गोवामध्ये जर 100 लोक असतील तर त्याच्यातली 62 लोक आपल्याला शहरी भागात राहताना दिसतात. ठीक आहे. मिझोराम मध्ये 52 लोक, 100 पैकी 52 लोक त्यांची शहरी भागात असतील. तसंच आपल्याकडे 100 पैकी 45 लोक आपल्याला शहरात राहताना दिसतील आणि 54% लोक कुठे दिसतील? ग्रामीण भागात. पण लोकसंख्येच्या बाबतीत पाहिलं तर सर्वाधिक लोकसंख्या जी शहरी भागात राहते ती कुठे सापडते? महाराष्ट्रात. ठीक आहे. सो सर्वाधिक नागरी लोकसंख्या कुठे आहे? महाराष्ट्र. सर्वाधिक नागरी लोकसंख्या, कारण की आपलं काय पॉप्युलेशन जास्त आहे त्यामुळे 45% हे सुद्धा खूप झाली. त्यामुळे सर्वाधिक नागरी लोकसंख्या कुठे सापडते? महाराष्ट्रामध्ये. 11,45,00,000. ठीक आहे. आपल्याला नागरी भागात किंवा शहरी भागात सापडते. त्यामुळे सर्वाधिक नागरी लोकसंख्या आपल्याला महाराष्ट्रात सापडेल, परंतु पर्सेंटेज वाईज गोव्यामध्ये सापडेल. ठीक आहे. गोव्यात त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या 62 लोक आपल्याला कुठे सापडतात? शहरी भागात. मिझोराम मध्ये 52%, तमिळनाडू 48% आणि केरळ 47 आणि महाराष्ट्र 45. तर महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? 5वा क्रमांक लागतो. ठीक आहे. आता सर्वात कमी नागरी लोकसंख्या म्हणजे काय? ज्या ठिकाणी ग्रामीण भागात सर्वात जास्त राहतील लोक अशी. ठीक आहे. सो सर्वात कमी सापडते हिमाचल प्रदेश. सर्वात कमी हिमाचल प्रदेश. 2 नंबर बिहार. ठीक आहे. त्यानंतर 3 नंबर आसाम आणि
4 नंबर ओडिशा. ठीक आहे. हिमाचल प्रदेशमध्ये फक्त 10% लोक शहरी भागात राहतात. ठीक आहे. बिहारमध्ये 11% लोक आपल्याला शहरी भागात दिसतात. आसाममध्ये 14% आणि ओडिसामध्ये 16%. सो सर्वात कमी शहरी लोकसंख्या हिमाचल प्रदेश 10% फक्त. ठीक आहे. म्हणजे 90% लोक कुठे राहतात? ग्रामीण भागात. ठीक आहे. बिहारमध्ये 11%, बाकीचे 89% कुठे राहतात? ग्रामीण भागात. त्याच्यानंतर आसाम आणि ओडिसा 16%. ठीक आहे. ही झाली सर्वाधिक आणि सर्वात कमी. सर्वाधिक कुठे सापडते? गोवा. पर्सेंटेज प्रमाण. ठीक आहे. गोवा, मिझोरम, तमिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्र. त्याच्यानंतर सर्वात कमी हिमाचल प्रदेश, त्याच्यानंतर बिहार, आसाम आणि ओडिसा. ठीक आहे. समजलं? परंतु सर्वात जास्त जर विचारलं की नागरी लोकसंख्या कोणत्या राज्यात सापडते, तर सर्वात जास्त नागरी लोकसंख्या कोणत्या राज्यात सापडते? गोवा, महाराष्ट्र. महाराष्ट्रात सर्वात जास्त नागरी लोकसंख्या सापडते. प्रमाण गोव्यात सापडतं, लोकसंख्या महाराष्ट्रात जास्त सापडते. ठीक आहे. 11,45,00,000 एवढी. ठीक आहे. गोव्याची लोकसंख्याच किती आहे? 10 लाखाच्या आसपास. ठीक आहे. त्यामुळे लोकसंख्या आणि पर्सेंटेज त्याच्यात गफलत करायची नाही. नेक्स्ट पुन्हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचं प्रमाण. ठीक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींचं प्रमाण पाहिलं आपण. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब. ठीक आहे. 2001 आणि 2011. तर शेड्यूल कास्ट म्हणजेच अनुसूचित जमात ह्याचं होतं 16.20%. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 16.20% लोकसंख्या शेड्यूल कास्ट किंवा अनुसूचित जाती, आणि इकडे 16.6 2011 साली. ते होतं 8.10 आणि 8.6. ठीक आहे. सो अनुसूचित जमाती 8%च्या आसपास, 8.5% आपल्याला सापडतं. अनुसूचित जमातीचं पॉप्युलेशन 8.5% आणि अनुसूचित जाती त्यांचं 16%. ठीक आहे. अनुसूचित जमातींचं पॉप्युलेशन कमी किंवा पर्सेंटेज कमी आणि अनुसूचित जातींचं 16, दुप्पट. 8 आणि 8 दुने 16. ठीक आहे. क्लिअर? 8% आहे. महाराष्ट्रात किती आहे? महाराष्ट्रात शेड्यूल ट्राईबचं पॉप्युलेशन किंवा पर्सेंटेज किती आहे? अनुसूचित जमातींचं किती आहे? महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातींचं जे आहे प्रमाण ते किती आहे? अनुसूचित जमातींचं 9.35%. ठीक आहे. आता येस. ठीक आहे. तर पुन्हा सर्वाधिक आणि सर्वात कमी आपण बघू. शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट. सर्वाधिक आणि सर्वात कमी. सर्वाधिक आणि सर्वात कमी. सर्वाधिक लोकसंख्या जर पाहिली, ठीक आहे, तर शेड्यूल ट्राईबचे आपल्याला सापडते मध्य प्रदेश, 2 नंबर महाराष्ट्र, ओडिसा आणि मग महाराष्ट्र. ओडिसा आणि 3 नंबरला महाराष्ट्र. ठीक आहे. हे झालं लोकसंख्या वाईज.
सर्वाधिक लोकसंख्या मध्य प्रदेशमध्ये सापडते त्यांची. त्याच्यानंतर ओडिसामध्ये आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये शेड्यूल ट्राईबची किंवा अनुसूचित जमात आणि अनुसूचित जाती यांची सर्वाधिक लोकसंख्या सापडते उत्तर प्रदेश आणि 2 नंबरला पश्चिम बंगाल. त्यामुळे आपल्याला माहिती आहे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या ठिकाणी जातीय तणाव आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे. सो उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल सर्वाधिक लोकसंख्या शेड्यूल ट्राईबची मध्य प्रदेश, ओडिसा आणि महाराष्ट्र आणि अनुसूचित जातींची उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल. ठीक आहे. आता ही काय झालं, लोकसंख्या पाहिली आपण. ठीक आहे. काय पाहिलं, लोकसंख्या. आता प्रमाण पाहू आपण. आता प्रमाण म्हणजे काय की एकूण लोकसंख्येपैकी किती आहेत. प्रमाण जर पाहिलं तर ह्याच्यात लक्षद्वीप आणि 2 नंबरला येतो मिझोरम. यांच्याकडे जवळजवळ 90% पॉप्युलेशन जे आहे. लक्षद्वीप मध्ये 94%, मिझोरम मध्ये अप्रॉक्सिमेटली 90% पॉप्युलेशन जी आहे ती काय आहे, ट्रायबल शेड्यूल ट्राईब आहे. ठीक आहे. त्यामुळे प्रमाणानुसार लक्षद्वीप आणि मिझोरम आणि शेड्यूल कास्ट सर्वाधिक प्रमाण जे आहे शेड्यूल कास्टचं, सर्वाधिक प्रमाण शेड्यूल कास्टचं आपल्याला सापडतं पंजाब आणि हिमाचल प्रदेश. पंजाब आणि हिमाचल प्रदेश. ठीक आहे. म्हणजे काय तर शेड्यूल कास्टची सर्वाधिक लोकसंख्या काउंट केले लोक तर सापडतील उत्तर प्रदेशमध्ये आणि 2 नंबरला पश्चिम बंगालमध्ये. परंतु जर एकूण पाहिलं पर्सेंटेज म्हणजे पंजाबमध्ये जवळजवळ 35% लोकसंख्या आपल्याला शेड्यूल कास्टची सापडते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश हे पर्सेंटेज वाईज. ठीक आहे. त्याचप्रमाणे सर्वाधिक लोकसंख्या आपल्याला ट्रायबल पॉप्युलेशन किंवा शेड्यूल ट्राईबची कुठे सापडेल, मध्य प्रदेश, त्यानंतर ओडिसा आणि महाराष्ट्र. परंतु प्रमाण बघितलं एकूण लोकसंख्येच्या लक्षद्वीपमध्ये 94%च्या जवळपास आपल्याला शेड्यूल ट्राईबची पॉप्युलेशन सापडते. त्याचप्रमाणे मिझोरम मध्ये सुद्धा. ठीक आहे. 85च्या पुढे आपल्याला ट्रायबल पॉप्युलेशन या ठिकाणी सापडते. ठीक आहे. झालं. ठीक आहे. बाकी भारताच्या लोकसंख्येमध्ये याच्यापेक्षा जास्त करायची गरज नाही. त्यामुळे हा टॉपिक लोकसंख्या टॉपिक आपला क्लिअर झालेला आहे, शिकून झालेला आहे. फक्त फॅक्च्युअल नाही तर डेटा जो आहे तो कन्सेप्च्युअली किंवा कसा स्टडी करायचा आहे, थोडासा गोष्टी अनालाइज करून आपल्याला स्टडी करायचा आहे. ठीक आहे. पूर्ण पॉइंट्स याच्यात लक्षात ठेवायची गरज नाही. अप्रॉक्सिमेटली लक्षात ठेवायचं. 75.25 असेल तर 75. ठीक आहे. तशा गोष्टी लक्षात राहतील. ठीक आहे. तर हा टॉपिक कंप्लीट झालाय आपला आणि जिओग्राफीचा सिलेबस सुद्धा झालेला आहे. ठीक आहे. सगळे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटचा पार्ट राहील तो आपण नंतर पाहणार आहोत. ठीक आहे. आधी प्रिलिम्सचा सिलेबस स्टार्ट करणार आहोत. उद्यापासून हिस्ट्रीचे लेक्चर याच वेळेला स्टार्ट होतील. ठीक. श्रीकांत इंगळे सर ते घेणार आहेत, हिस्ट्री घेतील. ठीक आहे. जिओग्राफी बद्दल काही डाऊट असेल किंवा इतर काही सब्जेक्ट बद्दल डाऊट असेल ठीक आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. माझा टेलिग्रामचं चॅनल आहे
.DDI पण टेलिग्राम येस हा मेघा सातरस. ठीक आहे. सो ही टेलिग्रामची लिंक आहे. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही याच्यावरती टाकू शकता किंवा ठीक आहे किंवा इंस्टाग्रामवर सुद्धा मेसेज करू शकता मला. ठीक आहे. काही प्रॉब्लेम असेल तर येस काय सिलेबस पूर्वच्या आणि मुख्यच्या सिलेबस मध्ये फरक असा असतो की प्रिलिम्सचा सिलेबस जास्त डिफाईन केलेला नसतो, मेन्सचा डिफाईन असतो. त्यामुळे त्याच पॉइंटवरती क्वेश्चन डिरेक्टली दिला जाईल, तो टॉपिक दिला जाईल, त्याच्यावरतीच क्वेश्चन विचारले जातात मेन्सला. प्रिलिम्सला जो सिलेबस दिलाय त्याच्या पुढे सुद्धा बाहेर सुद्धा क्वेश्चन जाऊ शकतात. त्यामुळे परंतु प्रिलिम्स आणि मेन्स दोघांनाही कंबाईन मध्ये आहे किंवा एमपीएससी मध्ये असं आहे की ते टॉपिक आहे तर तेच टॉपिक वरती क्वेश्चन रिपीट होतात. एरिया त्यांचा ठरलेला आहे की कोणत्या टॉपिक वरती क्वेश्चन विचारले जातील. त्यामुळे ते एरिया आपल्याला फाइंड करायचे पूर्ण सिलेबस मधून आणि त्याच एरियांचा चांगला अभ्यास करायचा. ठीक आहे. एरिया फिक्स असतात. येस मेन्सला फिक्स असतो. मेन्सला सिलेबस त्याच पॉइंटला धरूनच प्रश्न विचारले जातात. परंतु प्रिलिम्सला कधी बाहेरचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. परंतु हे कधी होतं मी आधी पण सांगितलं 15 क्वेश्चन असतील तर त्याच्यातले 5 क्वेश्चन ते मुद्दामून हार्ड टाकतील की जे सॉल्व्ह होऊ नये. की एखाद्या जिओग्राफी मध्ये सुद्धा एखाद्या शास्त्रज्ञांचं विचारू शकतात किंवा अजून काही विचारू शकतात. ते मुद्दामून टाकले जातात जेणेकरून डिफिकल्टी लेवल मेंटेन करता येईल. ठीक आहे. चालेल. काही डाऊट अजून काही डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे. आपल्याकडे टाइम आहे. जिओग्राफी रिलेटेड किंवा स्टडी रिलेटेड काही डाऊट असेल तर विचारू शकता. इकॉनॉमिक्स नंतर चालू होईल. हिस्ट्री नंतर नाही माहिती, मला नाही माहिती. ठीक आहे. येस टेस्ट घेऊ आपण. पूर्ण सिलेबस झालाय आपला, त्याच्यावरती एक टेस्ट आपण घेऊ. ठीक आहे. चालेल. थँक्यू सो मच. काही डाऊट असेल तर मला इंस्टाग्रामवर मेसेज करा किंवा टेलिग्रामवरती ग्रुप आहे त्याच्यावरती पीडीएफ किंवा स्टडी मटेरियल तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. जिओग्राफीसाठी बुक जर बघितला तर एकतर सगळेजण सौदी सांगतात किंवा दीपस्तंभ सांगतात. ठीक आहे. येस. परंतु सौदी जर पाहिलं तर फॅक्च्युअल खूप आहे, सौदी समजायला अवघड आहे. त्यामुळे तुम्ही दीपस्तंभ हे करू शकता किंवा हातनुरे सरांच्या नोट्स आहेत त्या. परंतु त्या नोट्स कधी जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तरच पाहू शकता. ठीक आहे. कारण की त्या नोट्स डिरेक्टली मुलं पाठ करतात त्यामुळे अवघड होतो. ठीक आहे. आधी कन्सेप्ट क्लिअर करा, त्याच्यासाठी तुम्ही दीपस्तंभ वापरू शकता. ठीक आहे. किंवा इतर कोणतंही बुक जे तुम्हाला लँग्वेज सोपी वाटते त्याची, ते कोणतं पण बुक फॉलो करू शकता. जे तुम्हाला समजेल ते बुक घ्या. उगाच सगळेजण बोलतायत त्यामुळे ते बुक घेऊ नका. ज्या सब्जेक्टची किंवा ज्या बुकची लँग्वेज तुम्हाला सोपी वाटेल आणि समजेल ते बुक प्रेफर करा. मग ते बाकी कोणी फॉलो करत असतील नसतील तरीही चालेल. परंतु कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. नुसत्या फॅक्ट्स करून होणार नाही. ठीक आहे. इकॉनॉमीसाठी सुद्धा देसले आणि कोळंबे दोनच हे करतात. परंतु देसले खूप वास्ट आहे, खूप मोठे 2 त्यांचे व्हॉल्यूम आहेत. मग त्याच्यापेक्षा कोळंबेचा एक करू शकता आणि देसलेचा पार्ट 2 ज्याच्यामध्ये स्कीम्स वगैरे डेव्हलपमेंटचा पार्ट दिलाय तर ते करू शकता. ठीक आहे. पण त्याच्यामधून सुद्धा पूर्ण बुक वाचायची गरज नाही. जे इम्पॉर्टंट चॅप्टर आपल्याला आहेत ठीक आहे तेच करायचे. तेच पिक करायचे. पूर्ण बुक पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचायचं नाही. ठीक आहे. चालेल. बाकीचे आधीचे जे व्हिडिओ आहेत ते पहा, साईट वरती आहेत, ते पाहून घ्या. ठीक आहे. आहेत टाकतायत. ठीक आहे. चालतंय. चलो बाय बाय.
थँक्यू सो मच.